दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण तिथली थेट दृश्य बघूया। एकूणच ह्या वारीचं कसं नियोजन आहे, येत्या आषाढी एकादशीसाठी नेमकी कशी व्यवस्था झाली हे पाहण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री तिथे पोहोचलेलेच आहेत। सोबत त्यांच्या दादा भुसे सुद्धा दिसतात। पण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पंढरपुरात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा आहेत। पण बघतोय की आता अवघे 3 दिवस आषाढीसाठी उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातलं नियोजन देखील ते पाहतील। आषाढीच्या पार्श्वभूमीवर पाहणी देखील ते करणार आहेत आणि त्यासाठी ते पंढरपुरात दाखल झाले आणि दाखल होताच एका दिंडीत देखील त्यांनी सहभाग घेतलेला आहे। अवघ्या 3 दिवसांवर आषाढीची यात्रा आलेली असताना नेमकं पंढरपुरात कशा पद्धतीने नियोजन आहे, वारकऱ्यांसाठी कशा पद्धतीच्या सोयी सुविधा असणार आहेत, या गर्दीचं नियोजन नेमकं कसं केलं जाईल, या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील आणि त्यासाठी आता ते पंढरपुरात दाखल झालेले आहेत। आणि पंढरपुरात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिंडीत देखील सहभाग घेतला। मुख्यमंत्री पायी प्रवास करतात आणि सोबतच वारकऱ्यांच्या जनसामान्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेताना बघायला मिळत आहेत। आणि आता पंढरपुरात प्रशासन कितपत तयार आहे याची पाहणी ते करतील। एकनाथ शिंदे यांची दुचाकीवरून पंढरीची वारी। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। संकेत, कशा पद्धतीने तयारी झालेली आहे, कारण मुख्यमंत्री स्वतः पाहणी करण्यासाठी आलेत। पाहणीसाठी पंढरपुरात तर काही तांत्रिक कारणामुळे संकेत यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये। दरम्यान आपल्याला असं कळतंय की एकनाथ शिंदे पंढरपुरात बुलेटवारी करणार आहेत दुचाकीवरून। या सगळ्याची ते पाहणी करतील, पंढरीच्या वारीची आणि त्याच्या नियोजनाची पाहणी मुख्यमंत्री बुलेटवरनं करणार आहेत। कारण भाविकांच्या गर्दीत गाड्यांचा आणि ताफ्याचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री 2 व्हीलरवरनं या सगळ्याची पाहणी करणार आहेत असं कळतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल झालेले आहेत। आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातली पाहणी ते करतील आणि विशेषतः ही पाहणी करताना 4चाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकी गाडीचा वापर करणार आहेत। कारण जेव्हा 4चाकी वाहनांचा वापर होतो तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा ताफा सुद्धा असतो। मोठ्या प्रमाणात आषाढी निमित्तानं पंढरपुरात वारकरी देखील दाखल होत आहेत, गर्दी असणार आहे आणि गर्दीला या वाहनांचा गाड्यांचा त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्री 2 व्हीलरवरनं पाहणी करणारे असं कळतंय। आणि सोबतच आपण दृश्यांमध्ये बघतोय की वारकरी सुद्धा तिथे आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पायी ही पंढरीची वारी करतायत। सोबतच हातात त्यांनी हाती टाळ घेतलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांसमोर काही महिला वारकरी फुगडी सुद्धा खेळतात।